आज खऱ्या अर्थाने श्रीगोंदा तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय विक्रमसिंह बबनराव दादा पाचपुते यांच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चित्र गेल्या काही महिन्यापासून उभं राहिलेलं आहे। या श्रीगोंदा तालुका महाराष्ट्राच्या नकाशावर नेण्याचं काम राज्याचे माजी मंत्री, श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार, आमचे मार्गदर्शक आदरणीय बबनरावजी दादा पाचपुते यांनी निश्चित प्रकारे महाराष्ट्रामध्ये नाव कमावण्याचं, श्रीगोंदा तालुक्याचं नाव पुढे नेण्याचं काम केलं। परंतु दादांपेक्षाही वर्षभरामध्ये आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय विक्रमसिंह दादांनी संपूर्ण विधान भवनामध्ये आणि महाराष्ट्राच्या तख्त्यावर आपल्या श्रीगोंदा तालुक्याचं नाव नेण्याचं काम निश्चित प्रकारे केलेलं आहे। श्रीगोंदा तालुक्यातील अनेक रस्ते या ठिकाणी त्या रस्त्याला गती देण्याचं काम, तसेच या ठिकाणी हा बंधारा, असे श्रीगोंदा तालुक्यामध्ये असंख्य बंधारे वाड्यावर बांधण्याचं काम आदरणीय पाचपुतेदादांच्या माध्यमातून निश्चित प्रकारे वर्षभरात या श्रीगोंदा तालुक्यामध्ये घडत आहे। मी आपल्याला एवढंच सांगण्यासाठी उपस्थित आहे, कारण या श्रीगोंदा तालुक्यामध्ये कोणत्याही बाजूला गेलं, कोणत्याही तालुक्याच्या टोकाला जाण्याचा आपण प्रयत्न केला तर या तालुक्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचे चित्र आदरणीय पाचपुतेदादांच्या माध्यमातून उभा राहत आहे। सौर ऊर्जा असेल, बंधारे असतील, रस्ते असतील, लाईट असेल, असे असंख्य कामं आदरणीय विकेदादांच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्णत्वाला जात आहे। त्याचा सार्थ अभिमान आमच्यासारख्या सर्व तरुण कार्यकर्त्याला आणि वडीलधाऱ्या माणसाला निश्चित प्रकारे आहे। मी आपल्याला एवढेच सांगू इच्छितो, येणाऱ्या काळामध्ये फक्त पाचपुतेदादाचाच पॅटर्न या श्रीगोंदा तालुक्यामध्ये चालणार आहे। मागच्या निवडणुकीमध्ये, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी पाहिलं, एक ओबीसी महिला या ठिकाणी जनरल जागेवर आदरणीय पाचपुतेदादांनी उभं केली आणि तिला या श्रीगोंदा तालुक्याचं शहराचं नगराध्यक्षपद आणि नगरसेवक या ठिकाणी प्रचंड भरघोस मताने या ठिकाणी निवडून आणण्याचं काम आदरणीय विकेदादांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे। माझं आपल्याला एवढी विनंती आहे, या सर्व जिल्हा परिषद 6 जिल्हा परिषद गटामध्ये आणि 12 पंचायत समिती गणामध्ये येणाऱ्या काळामध्ये आदरणीय विकेदादांनी या श्रीगोंदा तालुक्याचा आमदार चलो आपल्या गावी अशा प्रकारचं अभियान या ठिकाणी राबविलेलं आहे आणि राबवित असताना निश्चित प्रकारे तालुक्यातल्या जनतेला न्याय मिळेल आणि या तालुक्यातले प्रश्न सोडवण्याला मदत होईल, अशा प्रकारचे या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो। मी जनतेला एवढं आव्हान करतो, येणारा काळ हा आपला आहे आणि आदरणीय पाचपुतेदादांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय विकेदादांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित प्रकारे आपण या श्रीगोंदा तालुका पुढे जाईल अशा आशा व्यक्त करतो। या ठिकाणी माझं 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।